नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, भारतापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या जपानमध्ये जपानी बौद्ध धर्मातही गणपतीचं पूजन केलं जातं, ज्याला कांगीतेन असं म्हणतात. हातात मुळा असलेली शांत अवस्थेत बसलेली ही मूर्ती. असं मानलं जातं हा गणपती प्रेम, समृद्धी आणि ज्ञानाचा देव आहे. कांगीतेनची पूजा अत्यंत गुप्त पद्धतीने होते. या गणपतीची मूर्ती सार्वजनिकपणे ठेवली जात नाही, फक्त साधी स्वतंत्र मूर्तीच आपल्याला बाहेर बघायला मिळते. आता याचं कारण काय हे माहीत नाही. कांगीतेन गणपतीची ही मूर्ती पाहिली तर एक स्त्री रूपात असलेला हत्ती आणि एक पुरुष हत्ती एकमेकांना मिठी मारताना दिसतात. कदाचित यामुळेच त्याची पूजा उघडपणे केली जात नसावी. कांगीतेन, शोतेन, विनायकतेन अशा अनेक नावाने हा बाप्पा प्रसिद्ध आहे. याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? जसं महाराष्ट्रामध्ये बाप्पाला नैवेद्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचे उकडीचे मोदक दिले जातात, तसंच जपानमध्ये नैवेद्याच्या स्वरूपामध्ये रेड बीन्स, मध आणि दही या मिश्रणाचं सारण भरून पोटलीच्या आकाराचे मोदक दिले जातात, ज्याला कांगीदान असं म्हणतात. जपानमध्ये जवळपास 250 मंदिरं ही कांगीतेन गणपतीची आहेत. याशिवाय टोकियोच्या अस्कुसा भागामध्ये प्राचीन आणि लाकडी कांगीतेन हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणखी एक असं मंदिर आहे जे जपानमधलं 8व्या शतकामधलं सर्वात जुनं आणि विशेषतः भारतीय पर्यटकांसाठी एक प्रमुख पर्यटन आकर्षण असणारं मंदिर आहे, आणि ते म्हणजे मात्सुचियामा शोडेन मंदिर. जवळजवळ 8व्या शतकापासून या गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.